नमस्कार, मी पूजा. लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या मी उभी आहे माझ्या ऑफिसच्या बाहेर, जो की बीकेसीचा परिसर आहे खरं तर, आणि जिथे कंटिन्यू सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय, वेगाने वारे वाहत आहेत. माझ्या मागे पण तुम्ही बघू शकता किती जोरात वारे येत आहेत, वाहत आहेत, आणि त्याच्याबरोबर पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणात पडतोय. हा जो मागचा परिसर आहे तिथे कंटिन्यू सकाळपासून पाऊस पडतोय. हा फक्त कुर्ल्याचा भाग झाला किंवा बीकेसीचा भाग झाला जिथे वेगाने वारे वाहतात किंवा मुसळधार असा पाऊस पडतोय, पण या परिसरासोबतच मुंबईच्या अनेक भागांमध्ये सकाळपासून कंटिन्यू असा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. रेड अलर्ट मुंबईसाठी जारी करण्यात आलेला आहे. अतिवृष्टीचा इशारा मुंबईसाठी जारी करण्यात आलेला आहे. अनेक शासकीय कार्यालय असतील, त्याचबरोबर शाळा असतील, या सगळ्यांना आजच्या दिवसासाठी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलेलं आहे की घराबाहेर पडू नका. पुढचे काही तास मुंबईसाठी हे धोक्याचे असणार आहेत, अति महत्त्वाचे असणार आहेत, असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. स्वतः त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही सुद्धा खबरदारी घेतोय, पण नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नका. जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर मुंबईच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये स्टेशनवर कुठे पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे. रेल्वे या अतिशय हळू धावत आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम दिलेला आहे. आणि मुंबई महापालिकेने, बीएमसीने कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडला याची यादी जाहीर केलेली आहे. विक्रोळीमध्ये 248 मिलीमीटर पाऊस पडलाय. त्याचबरोबर आपण दुसरीकडे मालवणी अग्निशमन केंद्र बघितलं, तिथे सुद्धा 248 मिलीमीटर. बोरिवलीमध्ये 243. त्याचबरोबर टागोरनगर विक्रोळीमध्ये त्याचा विचार केला तर 235 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. ही सगळी यादी मुंबई महापालिकेने जाहीर केलेली आहे, जी 5 तारखेला संध्याकाळपासून ते 6 तारखेला 5 तारखेचा विचार केला. ही सगळी यादी मुंबई महापालिकेने जारी केलेली आहे. 5 जुलै 2026 सकाळी 8 ते 6 जुलै 2026 सकाळी 8 पर्यंत 24 तासांची सगळी आकडेवारी, ही सगळी यादी. आता कोणत्या भागांना काय अलर्ट देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. मुंबईसाठी पुढचे काही तास धोक्याचे का आहेत, कोणते अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत, कोणत्या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण पाहूयात. आजचा दिवस हा फार मुंबईसाठी खरं तर धोक्याचा असणार आहे, कारण सगळ्या कोकणाच्या पट्ट्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट आहे, पण पुणे, पालघर, ठाणे, कर्जत, रत्नागिरी या सगळ्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे. 7 तारखेला सुद्धा नाशिक, पालघर, पुणे, रायगड यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुढचे 2 दिवस फार महत्त्वाचे असणार आहेत. 8 तारखेला पावसाचा जोर कमी होईल. हे सगळं का होतोय, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस का पडतोय, तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात सक्रिय झालंय, त्याच्यामुळे हा पाऊस पडतोय. अरबी समुद्रात जे एक सायक्लॉन तयार झालेलं होतं, एक चक्राकार स्थिती तयार झालेली होती, ती हळूहळू वरच्या बाजूला मुंबईच्या किनारपट्टी लगत गेली, कोकणाच्या, आणि त्याच्यामुळे तिथे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे पुढचे काही तास, उद्याचा एक दिवस मुसळधार असा पाऊस मुंबईमध्ये पडणार आहे. त्याच्यामुळे घराबाहेर अति महत्त्वाचं काम असेल तरच पडा, नाहीतर घराबाहेर पडू नका, असं आवाहन स्वतः बीएमसीने केलंय, मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. मुंबईचा हा सगळा आढावा होता, कारण मुंबईमध्येच सगळ्यात जास्त पाऊस पडतोय. इतर जिल्ह्यांमध्ये इतका पाऊस पडत नाहीये. तुम्ही जर इतर जिल्ह्यांमधून असाल, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र वगैरे, तुमच्या भागात तसा पाऊस पडतोय का मुसळधार, जो मुंबईत पडतो, हे आम्हाला सांगा. सध्या माझ्या मागे तुम्ही जर बघितलं तर असाच पाऊस कंटिन्यू सगळीकडे पडतोय, जो की मुसळधार आहे, जो वाऱ्यांसह येतोय आणि जो कंटिन्यू बरसतोय. हीच परिस्थिती सगळ्या मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, हे सगळं आम्हाला सांगा. आणखीन एक महत्त्वाची अपडेट याच्यामध्ये द्यायची झाली तर, घाटावर जी दरड कोसळली होती लोणावळ्याच्या मध्ये, तिथे आता वाहतूक पूर्ववत झालेली आहे अशी माहिती मिळतीये. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्यात, पण वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर. मुंबई आणि या सगळ्या आजूबाजूच्या परिस्थितीचा हा आढावा होता. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, तुमच्या भागात कसा पाऊस पडतो, तिथे काय परिस्थिती आहे, हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करायला विसरू नका.